भल्या सकाळी डमरूचा डुमडुमा आवाज, भगवंताचं नामस्मरण करून पिंगळा घरोघरी जाऊन दक्षिणा घेऊन करत येत आहे आपला उदरनिर्वाह। आमचे प्रतिनिधी नारायण ब्राह्मणे यांनी घेतली पिंगळ्याची खास मुलाखत। चला तर मग पाहूया। बाबा, आपण आपलं नाव काय? आपलं नाव अभिमानू रामभाऊ सर्वदे, राहणार शिरसी, तालुका, जिल्हा परभणी। हे परंपरा महादेवगिरी आमची फेरी आहे। बाबा, आपण समजा दररोज सकाळी समजा कसं आहे गावामध्ये हिंडतात, हो हो, तर आपली उपजीविका भागवण्यासाठी का? नाही, एक परंपरा आमचं कुलदैवतच गेले बाबा ह्याच्यात। आजो पंजोबा पिढ्यापासून आमचं हे धर्म सोडतात नाही आम्हाला। श्रीमंत असले तरी सोडतात नाही आम्हाला। ही परंपरा हे चालू ठेवायचं ते आमची। काय नाव म्हणले आपले? आपलं नाव अभिमानू रामभाऊ सर्वदे। सर्वदे। हां, आता समजा आपण पिंगळाचं एखादं गाणं म्हणा। पिंगळ्याचं गाणं म्हणत नाही, आपल्या जनाचं गाणं म्हणतो। पिंगळ्याचं येत नाही। बरं, चालेल। पिंगळ्याच्या गाण्याला कसा की त्याला पुराण माणसाला लय अभ्यास करावा लागतो भगवंता त्याला। खरं बाबा, आपल्यासारख्याला काय येते? अशी जना तू दळण दळीती, अशी हरभऱ्याची कांडी, अशी हरभऱ्याची कांडी व जनाबाई भेटीसाठी, अरे जनाबाई भेटीसाठी विठ्ठल येतो पायी पायी, आणि विठ्ठल येतो पायी पायी व माझ्या विठ्ठलाचा झगा, माझ्या विठ्ठलाचा झगा कोण्या शिंप्यानं शिविला, कोण्या शिंप्यानं शिविला व वरिया बंगल येईला की, अभंगाल येईला, अभंगाला नव्हती जागा, अभंगाला नव्हती जागा, वरी काढिली चंद्रभागा। बाबा, असं एखादं कलियुगावर असं समजा एखादं? नाही, कलियुगात नसतं नाही का? ती कुणाला सांगायला कळतं आपलं? अभंगाला नव्हती जागा, वरी काढिली चंद्रभागा, चंद्रभागाच्या काठी जहाज झिण्याचं झैन, जहाज झिण्याचं झैन, अशी झोप लागली, अशी झोप लागली व झोप यामाची बहीण, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे कोण, पिंगळा महाद्वारी